आईचे दागिने. प्रत्येक मुलीच्या मनात लहानपणापासून काही अंशी का होईना आईच्या दागिन्यांविषयी विशेष कुतूहल, आकर्षण असतं. अर्थात माझ्याही मनात होतंच. आईला आमच्या आजीने दिलेली नथ, तिचं मंगळसूत्र, कानातले डूल, डोरले इत्यादी दागिने घालताना मी बघत असे. कधी तर आई घरी नसताना ते मी गुपचूप घालूनही बघायचे. नंतर मात्र मला ज्वेलरी वगैरे मेकअप या गोष्टींचं स्वारस्य वाटेनासं झालं. आमच्या आईचं नेहमीच साधं राहणं आणि उच्च विचार करणं हे तत्त्व. आमचे आजोबा, त्यांच्या संस्कारांचा हा महत्त्वाचा भाग. मुली, स्त्रियांबद्दल त्यांचे विचार जुन्या पिढीतले असूनही खूप पुढारलेले होते. आजोबा घरी आले की नेहमी म्हणायचे, माझी लता म्हणजे झाशीची राणी आहे. नोकरीवाल्याची मुलगी असून लग्नानंतर तिनं झोपडीत संसार केला, तेही 10-12 जणांच्या कुटुंबात. शेतीकाम असू दे, दवाखान्यात जॉब असू दे, कष्टाची सारी कामं केली, अपमान पचवला, पण हरली नाही परिस्थिती पुढे. हे ऐकून मला इतक्या शूर आईची मुलगी असल्याचा अभिमान वाटायचा. अजूनही वाटतो आणि कायम राहील. आम्ही 4 भावंडं. वडिलांना सरकारी नोकरी असली तरी पगार खूप नव्हता. त्यामुळे आईने नेहमी आम्हाला पैशांची काटकसर, आर्थिक बचत या सोप्या पण फार महत्त्वाच्या गोष्टींची सवय लावली. तेव्हा थोडं वाईट वाटायचं, पण आता समजतं त्या गोष्टींचं महत्त्व किती आहे. याबद्दल आम्ही कायमच तिचे ऋणी आहोत. आमची शिक्षणं, लग्न इत्यादी कर्तव्य असल्याने आईला मी कधीही खूप साड्या, अगदी मॅचिंग, बरेच भरजरी दागिने घालून मिरवणं अशा वेशात कधीच पाहिलेलं आठवत नाही. जुने कपडे शिवून त्याचा काहीतरी उपयोग करणं, पिशवी शिवणं, कोणी गरीब गरजू दारावर आलं तर त्या बाईला ते देऊन टाकणं. कधीही आमच्या आईच्या गप्पांमध्ये बडेजाव, भपका नसतो. असतो तो साधेपणा, मनमोकळ्या गप्पा आणि चांगलं सजेशन. दिवस बसून राहत नाही बाई, कष्ट करत राहा, फळ नक्की मिळेल, हे तिचं फेमस वाक्य. आई माझ्या सगळ्यात जिवलग मैत्रिणींमधली पहिली मैत्रीण. आजही कोणत्याही विषयावर तिच्याशी बोलण्यात मला अजिबात संकोच वाटत नाही. हे इतकं सुंदर आणि घट्ट नातं तिनेच विणलं आहे. त्याचं सगळं श्रेय तिलाच आहे. फक्त मीच नाही तर सगळे भावंडं, चुलत, मावस कोणीही तिच्यासोबत मनातलं शेअर करतं, सल्ला विचारतं. माझी आई दिवसभर काम करून थकून भागून आल्यावरही स्वयंपाक करता करता सगळ्यांचं दिवसभरात काय घडलं, कुणाला काय हवं नको सगळं शांत ऐकून घ्यायची, अभ्यास बघायची, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. मला ती पारंपरिक प्लस मॉडर्न, कूल, स्मार्ट अशी कॉम्बिनेशन मॉम वाटते. आई 9वीच पास आहे, पण अनुभवाच्या शाळेत तिची PhD झाली आहे. तिने दिलेला आत्मविश्वास, पंखात बळ भरून उडण्याची दिलेली प्रेरणा अमूल्य आहे. आईच्या माहेरच्या मोजक्या बालमैत्रिणींपैकी 2 जणी आमच्याच गावात राहतात. आम्ही त्यांना मावशी म्हणतो. घरी त्यांचं येणं जाणं असतं. त्यांनी कधी साडी, दागिने घेतले की त्या हमखास आईला दाखवायला आणत. तेव्हा मी आईचे हावभाव आवर्जून बघत असायचे, पण त्यात कधीही दुःख, असूया, मत्सर नसे. ती छान आहे हो, उत्तम, सुरेख असं म्हणून कौतुक करायची. मावशीला काही खायला द्यायची, नाहीतर चहा तरी किमान असायचाच. त्या मावशी गेल्यावर मी आईला विचारायचे, आपण श्रीमंत का नाही, आपल्याकडे खूप दागिने का नाही. आई फक्त स्मित हास्य करून कामाला लागायची आणि मलाही अभ्यासात गुंतवून ठेवायची. मला आश्चर्यच वाटायचं. माझ्या वर्गमैत्रिणीकडे एखादी नवीन वस्तू आली आणि ती माझ्याकडे नसली तर खूप वाईट वाटतं. मग आईला असं का नसेल बरं वाटत. ही गोष्ट आईला विचारायचीच हे मी मनाशी पक्क ठरवलं होतं. आणि रात्रीच मी विचारलं, आई एकदम खरं सांग, तुला उषा मावशीचे दागिने पाहून कधीच वाईट नाही का गं वाटत. तुझ्याकडे इथे असावे असं वाटतं का. आई किंचित हसली आणि म्हणाली, मला वाटलंच होतं. माझ्या प्रश्नपत्रिका शेंडे फळला हा प्रश्न कधी ना कधी पडणारच आहे. तर ऐक बघ रत्ना, प्रत्येकाचे आयुष्य जगण्याची पद्धत, नियम, उद्दिष्ट ही वेगवेगळी असतात रे बाळा. कुणाला संपत्ती, कुणाला कीर्ती, कुणाला नीती, मूल्य जपायची असतात. माझ्याकडेही दागिने आहेत, खूप अमूल्य. त्याची तर पैशातही किंमत होत नाही.
मी म्हटलं, मला का नाही दाखवले कधी? मी जरा रुसलेच आईवर. आईने सगळ्या भावंडांना बोलवलं. मला म्हटलं, हे बघ, ही तुझी अक्का म्हणजे माझी एकदाणी सर आहे. ती तुमच्या सगळ्यांची मॉनिटर आहे की नाही, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते. मेहनती आहे, घरात मोठी असल्याने सगळ्यांचंच हवा नको बघते. आता ही ताई म्हणजे माझ्या पाटल्या तोड्या आहे. मी नसताना ती तुमचा अभ्यास घेते, लक्ष ठेवते, म्हणजे ती माझा उजवा आणि डावा हात झाली, बरोबर ना? मग आहे भाऊ, तो तर माझा चुडामणी, केसात माळून मिरवता येणारा. तुमचे बाबा घरी नसताना काहीही लागलं तर तो दुकानातून आणून देतो, छोटी मोठी कामं करतो. तुमचा शिपाईच आहे तो. आणि सर्वात शेवटी म्हणजे तू तर माझं रत्न, माणिक, पाचू सगळंच आहेस बाई. तुझं नाव आजीने रत्ना म्हणूनच ठेवलं आहे हो. सगळे मोठे व्हा तुम्ही, खूप शिका, नाव कमवा आणि चमकून दाखवा. आहेत की नाही माझे दागिने सुंदर, अप्रतिम आणि जगावेगळे? ते सारे वाक्य माझ्या मनावर सुवर्ण अक्षरांनी कायमस्वरूपी कोरले गेले. त्या क्षणी मला या जगातल्या सगळ्यात श्रीमंत आईची मुलगी असल्याचा अभिमान, आनंद वाटला. आईचे प्रत्येकाचे उत्तम गुण बघून त्यांची पारख करून त्यांना दागिन्यांची उपमा देण्याचा मोठेपणा मला मनोमन भावला होता. तेच उत्तम दागिने तिने मला सुपूर्द केले आणि मीही उत्तम आई बनून माझ्या मुलांना हे आईचे दागिन्यांचा वारसा नक्कीच देणार आहे.